गाईज वेलकम टू बॅक आणि कथान म्हणजे व्लॉग्स. तर पब्लिक तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे माझ्या न्यू व्लॉगमध्ये. आज दिवसभर तर आपण कुठं नाही गेलो, परंतु आता जातोय. आता वाजतेत 6:15. आता आम्ही जातोय बाहेर फिरण्यासाठी. तर चला जाऊ आता फिरायला. तर फिरायला वगैरे जातोय. तिकडून तर मोठे पप्पाच्या इकडून मी दिदी आलोय आणि इथून घरून पण दिदी आणि आई म्हणजेच की आम्ही चौघजण इथून जातोय आणि भाऊ आहे तिकडे रिक्षावरती. तर चला न उशीर करता जाऊ. पप्पा तर घरीच आहे ते एकटेच. आता चला आपण जाऊ. आपण रिक्षा वगैरे पकडलोय आणि जातोय आपण गार्डनला. त्या गार्डनचं नाव काहीतरी आहे, आपल्याला माहित नाही, परंतु आता रिक्षा वगैरे पकडलोय बघा जातोय. तर चला नऊ करता जाऊ डायरेक्ट गार्डन कारण की 8 वाजेपर्यंत चालू राहतो. आलोय आपण बघा गार्डनला. ते बघा गार्डनचं नाव पिंपरी चिंचवड महानगरपालिका पिंपरी 18. आणि तिथं भारतरत्न म्हणजे तिचं नाव आलंय. नाव दिसत नाही आपल्याला, वाचलं असतं बघा. इथं आहे बघा पिंपरी चिंचवड महानगरपालिका पिंपरी 18. तर आता तर आलोय आपण. मग आता तिकीट वगैरे काढून यायचंय. तिकीट काढायला पण आहे इथे बघा. तिकीट 10 रुपयाला एक तिकीट आहे समजा. आपण तर चौघ आहे, तर चौघाचे तिकीट वगैरे काढले. आणि व्ह्यू पण मस्त आहे. हे बघा व्ह्यू. आजचा तर आपला पूर्ण ब्लॉग ह्याच्यावरच बनणार आहे. हे बघा कॅमेऱ्यामध्ये आलं नसतं बरं, इथं आलं. आणि थोडीशी रात्र झाली ना तर लाइटिंग हे लय भारी चमकणार. पूर्ण पब्लिक आहे इकडे तिकडे. आता थोडा थोडा अंधार होतोय आणि लाइटिंग बघा कशा चमकतात. 1-2 एकर मध्ये असेल काय, 4-5 एकर मध्ये तर असेल एक ग्राउंड म्हणतोय गार्डनला नंबर 1 डेकोरेशन वगैरे आहे. व्ह्यू तर बघा डेंजर कसा येतोय, फर्स्ट क्लास मध्ये. आता मी तर एकटा आहे. भाऊ आल्याच्या नंतर मला होईल चांगलं, कारण की ते ती लेडीज आहे त्यांनी चालतात. माझ्यासोबत आता भाऊ आला ना, तर भाऊ आले आपण दोघं म्हणजे आम्ही दोघं जग फुल मस्ती करणार. आता तर आपण इतका वेळ होतो ब्रिज वरती. आता आणि थोडासा अंधार झाला ना की मग आपण रिटर्न जाऊ ब्रिज वरती, कारण की तेव्हा लाइटिंग वगैरे चांगले दिसत अंधारामध्ये. आता तर बसलोय इथे मस्तपैकी. आता वाजते 7:30 आणि गार्डन 8 वाजेपर्यंत चालू राहते. अर्ध्या तासामध्ये तर गार्डन बंद होणार आहे. आपल्या फोटोशूट वगैरे झाले. आता दुसरा प्लेस बघू आणि तिथे जाऊन पण फोटोशूटच आहे का नाही. थोडासा अंधार झालाय आणि लाइटिंग बघा किती चमकतात. बघा किती डेंजर व्ह्यू येतं, म्हणजे एकदम मस्त व्ह्यू येत, एकदम मस्त. आता फक्त मी एकटा आहे. भाऊ जर आला असता तर मस्तपैकी मस्ती बिस्ती केला असतं. तरी पण जाऊ द्या, एकटाच एन्जॉय करावं लागेल. आता 7:30 समजा 15 मिनिट आपण तिकडे खाली बसलो, फोटोशूट वगैरे केलोय आणि रिटर्न आलोय बघा ब्रिज वरती. इथे एक तलाव पण आहे. तलावामध्ये काही पाणी दिसतच नाहीत. मेलेला डॉल्फिन्स दिसतात बघा. हे बघा व्हिडिओ फाटताय. मेलेला डॉल्फिन्स फिश. आता आपण गेला टाइम तर बघा तिकडे फोटोशूट वगैरे केलाय आणि तिकडे फिरलोय. आता तर फुल नाईट झालाय. आता इकडे वर जाऊ, आहे का नाही. वर जाऊया आता. हा व्ह्यू कसा दिसतोय, एक नंबर दिसतोय व्ह्यू. हे बघा लय डेंजर दिसतोय. आता वरती जाऊया, आहे का नाही. सारखं आता वाजते हे बघा 8. हा बस 1 मिनिट तुम्हाला लावतो. इथं वाजते 8 आणि 8 वाजता 1 मिनिट झाला फक्त वरी. आणि तिथं लाइटिंग वेटिंग सगळं बंद केले बघा. लाइटिंग वगैरे बंद केले
आता रिटर्न चला घराकडे. आम्ही चांगले इथे फोटोशूट वगैरे करत होतो. फोटोशूट मध्ये तर आपलं 20-25 मिनिट गेले आणि इकडे गार्डन पण बंद झाले. गार्डन मध्ये येऊन भारी वाटलं एकदम छान. लाइटिंग वगैरे कशा होत्या, चांगले होते. चांगलं एकदम. आता 8 वाजले आणि गार्डन पण बंद झाले. हम्म. आम्ही समजा 7 वाजता आलतो आहे का. हा आम्हाला यायलाच उशीर झालता आणि गार्डन पण बंद झाले बघा. गार्डन वगैरे तर बंद झालं. आता जाऊ घराकडे. काय पाणीपुरी चालणार आहे का नाही. हो हो आता गेले. पाणीपुरी चालते आता आई. पंकज भाऊ आले. आता तर चला बाहेर जाऊ गार्डनच्या. गार्डन बंद होऊन 15 मिनिट झालं. 8 वाजून 15 मिनिट वरी होते समजा. तर आमचा काय दादा आणि येतच नाही. सगळी पब्लिक हे बघा निघून गेली. आम्ही फक्त इथे चौघच बसलोय. हे बघा सगळे जग भरून होते. सगळे जग गेले आणि आमच्या दादाला यायला आणि उशीर आहे आणि ट्रॅफिक मध्येच आठवण आहे आणि किती उशीर होईल काय माहित. तो आल्याच्या नंतर डायरेक्ट घरलाच आहे का नाही. हम्म. तो आला ना मग डायरेक्ट आपण घरला. 8:30 आणि भाऊ आता आला आम्हाला घेण्यासाठी. सर एवढा उशीर का झाला. सरला असं येतंय लय. नंतर बोला सर. आलोय आपण आपल्या एरियामध्ये. आता तर हे बघा रिक्षा पार्किंग मध्ये लावलाय. रिक्षा वगैरे पार्किंग मध्ये लावलाय आणि गार्डन वगैरे आता आलोय. तर आता रिक्षा पार्किंग मध्ये लावलाय आणि आपण जाऊ घराकडे. तर चला न उशीर करता जाऊ. भूक पण लागली.